काय स्टंटबाजी करण्याचे जे काय आता चालू आहे गेले 2-3 दिवसापासून, मला एकच सांगायचं आहे, कुठलीही जमीन आपण महानगरपालिकेची विकणार नाहीये. आज आपण विकास महानगरपालिकेचे स्रोत वाढवण्यासाठी आपण महानगरपालिकेचं इन्कम तर वाढलं पाहिजे का नाही, तुम्ही मला सांगा. इन्कम वाढवत असताना महानगरपालिकेचे असं सोलापूर जनतेची दिशाभूल करायचं आणि स्वतःच परत नंतर अनेक पुढारी गेले, भरपूर पुढारी आहेत सोलापूर शहरामध्ये, की जागा हडप करून बसलेत आणि त्यातून महानगरपालिकेला मोजकं म्हणजे 1000-2000 रुपये भाडं देतात आणि एकरी जागा हडप करून घेतलेत. आज ती असंच सोलापूर शहर ह्याच्यामुळेच असं चाललेलं आहे. ह्याच्यावर पारदर्शकता यायला पाहिजे म्हणून, व्हायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्र राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून असं या ठिकाणी आता GRच काढला गेला आहे की संबंधित जे काही 10, 15, 20, 30, 40 जे काही जागा आहेत सोलापूर शहरातल्या मोकाची जागा, ते कशा पद्धतीने विकसित राहिलं पाहिजे, त्याची महानगरपालिकेची मालकी कशी अबाधित राहिली पाहिजे, त्या महानगरपालिकेच्या उत्पन्नातून त्या जे काय आपण कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला काही ठिकाणी 50 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 1 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 2 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे. असे महानगरपालिका आपली सर्वात जागेमध्ये श्रीमंत असलेली महानगरपालिका आहे. मग त्याचा उपयोग आपण केला पाहिजे का नाही, या दृष्टिकोनातूनच ज्याप्रमाणे पुणे आणि मुंबई महानगरपालिका श्रीमंत झाली, त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिका देखील श्रीमंत व्हायला पाहिजे. लोकांचं या ठिकाणी चलन वाढलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न म्हणून राज्य शासनाच्या दिलेल्या धोरणानुसार, आम्ही काही वेगळं करेना, राज्य शासनाच्या दिलेल्या धोरणानुसार त्याप्रमाणे आम्ही BOT विकसित करण्यासाठी हे जे काही प्रस्ताव आलेत प्रशासनाकडनं, 9 प्रस्ताव असतील, 7 प्रस्ताव असतील, जे काय प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाला आम्ही या ठिकाणी मान्यता, त्या पहिल्या 2 प्रस्तावाला आम्ही मान्यता देणार आहे. आणि भविष्यात असे अजून हे 2च नाहीत साहेब, भविष्यात अजून असे मला वाटतं 27 ते 28 जागा जी महानगरपालिकेची आहेत ते आपल्याला समोर बोर्डासमोर भविष्यात येणार आहेत आणि त्याच्या देखील पारदर्शकता BOT होऊन आपल्याला या ठिकाणी विकसित करण्यासाठी आम्ही मान्यता देणार आहे. आणि मान्यता देत असताना महानगरपालिकेची मालकी ठेवूनच आम्ही या ठिकाणी मान्यता देणार, जेणेकरून सोलापूर शहरातल्या अनेक पुढारी काही जागा, बरेचशे जागा या ठिकाणी बळकवलेले आहेत आणि त्याच्यावर या ठिकाणी आळा बसायला पाहिजे. म्हणून ह्या धोरण शासनाने सर्व आपल्या महानगरपालिकेमध्येच नाही, महाराष्ट्र राज्यात सर्व 29 महानगरपालिकेमध्ये घेतलेला आहे. त्या माध्यमातूनच या ठिकाणी काम होणार आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा.